पंढरीची वारी साधन निर्धारी आलं नाही. आता एकनाथ महाराज त्याला म्हणतात, आता तू तुळशीची माळ घातलीस, गोपीचंद्राची उटी लावलीस, आता राहिलं फक्त एकच, घाल धोतर, घाल सलवार आणि घे झेंडा, घाल फेटन, निघ आषाढी कार्तिकी पंढरीची वारीला. तर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी केल्यानं काय होतं तुम्हाला सांगू का? तर वारी माझ्या ज्ञानोबरायांनी केली, वारी माझ्या तुकोबरायांनी केली, तर वारी महादेवानं केली, वारी महादेवानं केली. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी वारी माझ्या महादेवानं केली. कशी केली? तर महादेव साक्षात वारीला जाऊ लागले पांडुरंग परमात्म्याची भेट घ्यायला. आणि मागून आवाज आला, अहो धनी काय झालं? तर कुठं चालतात? तर ही दिसे ना का वारीला चालू का पांडुरंगाची भेट घ्यायची. तर मग मग पांडुरंगाची भेट घ्यायची, मग मला द्यायचे, मी भेटे वारीला. अगं नको ग, लई गर्दी राहते, नको येऊ तू आताच, तुला नंतर कधीतरी मी. नाही मला आताच यायचे. बर मग पार्वती माता समोर, पार्वती माताला आता न्यावत लागते, भगवान शंकरांचं काही चलत नाही, त्यांचं मोर भोले बाबांचं. मग पार्वती माता आल्या, मग म्हणाल्या चला मी भेटे. तितक्यात मागून एक गोड आवाज आला, बाबा अहो कुठं चालला तो बाबा? तर कुणाचा आवाज? लंबोदर पितांबर परिवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. असा ज्या आपल्या सर्वांचाच लाडका गणपती बाप्पा, गणेश आहे ना, असा गणपती बाप्पाचा आवाज आला. म्हणाले बाबा मलाही यायचे. भोले बाबा म्हणाले, अरे गणेशा नको, खूप गर्दी राहते, मी तुला इथं बिस्किटचा पुडा आणून देतो, खाय, तुझी आवडती मोदक आणून देतो, खाय. नाही मला काहीच नाही खायचं, मला यायचंच आहे. मग म्हणले पार्वती माता म्हणाले, अहो येऊ द्या की हो, तुमचं काय राहते, लेकरू लहान वयात परमार्थाला चालेल, येऊ द्या की तुमचं कुठे बी आडव राहते. मग काय भोले बाबा म्हणाले, आता एवढं जायचं कसं काढायचं? पार्वती माता म्हणाले, आपली काढा की फोर व्हीलर फॉर्च्युनर. म्हणले खूप आव नंदी, हा नंदी. मग घेतलं नंदीला निघाले आणि आड्या पुस्तक आले. रस्त्याला बघितलं तर 70 80 वर्षाचा म्हणजे अशा फुगड्या खेळतात म्हाताऱ्या. आणि पार्वती माता म्हणली, आगा बाया इथं तर मुंगी सारखे बी लोक दिसणार चालले, तर मी जर गेले तर हरपूनच जायचं काम आहे, मी काही ना, मी इथंच थांबते. मग भगवान शंकर म्हणाले, मी तुला आधीच म्हणलो होतं येऊ नको, तू कशाला आलीस? आणि मग म्हणले नाही मला वाटलं होईन दर्शन संग. म्हणले आता आपण थांबितच काय करू, मी गणपती बाप्पा आनंदी जातात. मग हे गेले पुढे आणि पुढे गेले आणि दर्शन बारी लागले, म्हणजे बारी सुटून. आणि भोले बाबानं काय केलं, आपला नदीत त्या बारीत घुसविला. लोक ओरडायला लागले, अरे या गोसाव्यानं नदी कुठून घुसविला मध्येच, याला बाजूला काढा. आता भगवान शंकर म्हणाले, आबा काय खरं नाही, वारकरी लोक नदीचा वरी झेंडा, खाली झेंडा वरी लाकडच करून टाकते नदीला. मग तिथंच एका बाजूला मारुतीरायाच्या मंदिरापाशी ठेवलं. आणि मग हे पुढे गेले, चंद्रभागेचं मस्त स्नान केलं, नामदेव बारीचं दर्शन घेतलं. मध्ये भोले बाबांनी गणपती बाप्पाने टोकून पाहिलं तर मुंगीला पाय ठेवणं इतकीच भी लागला. मग गणपती बाप्पा म्हणले, पिताश्री आता मी इथंच थांबतो, मध्ये काही येणं होत. भोले बाबा म्हणाले, थांब तू बी तुझ्या आईसारखंच आहेस. मग गणपती बाप्पाला तिथं एका कडेला देवात उभा केला, निघाले. आणि पांडुरंग परमात्म्याने भोले बाबाला बघितलं, त्याने विटेवरून उडी मारली आणि महादेवाला आपल्या डोक्यावर धारण केलं. आज बी तुम्ही कधी पंढरपूरला गेलात तर बघा, पांडुरंग परमात्म्याचा हा टोप कधी महादेवाच्या आकाराचा टोपा असते. मग पांडुरंग परमात्म्याने महादेवाला डोक्यावर धारण केले, त्यांचा आकार कधी महादेवासारखंच असते. तुमचे गुरुजन मंडळी, गुरुवरी मंडळी जर ब्रह्माला जाणार असतील ना, तर हे तुम्हाला नक्कीच सांगतील अभंगाचं शेवटचं क्षण. तुका एका Thank you.